चिमुकलं जग भाग 13. लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर. अहो लवकर लवकर उरका. कोणत्याही क्षणी आई बाबा आणि गिरीश येतील हं. आता मी तिथल्या घरी जाऊन येते असं म्हणत आनंदी तिच्या घरी आली. लॉक उघडून आत येताना तिचं मन दाटून आलं. या घराला इतक्या वर्षात कधीच कुलूप लागलेलं नव्हतं. बाबा आणि ती दोघे एकत्र बाहेर जायचा कधी प्रसंग आलाच नाही. तीही बाबांना सोडून कधीच कुठेच गेली नव्हती. पण आता मात्र बाबा तिला सोडून कायमचे गेले होते. डोळ्यात पाणी आलं. पण आता सारखं सारखं रडणार नाही असं शिरीषला वचन दिलं होतं, म्हणून तिने ते पटकन टिपलं. सवयीप्रमाणे घर स्वच्छ केलं. बाबांच्या फोटोला हार घातला, नमस्कार केला आणि तेवढ्यातच गाडीचा हॉर्न वाजला. आई बाबा आले. ती पटकन बाहेर आली. आई बाबा त्याच घरी जाणार, आपणही तिथेच निघायला हवं असा विचार करत तिने ड्रेस ठीकठाक केला. सगळ्या वस्तूंची पटकन झाकपाक केली. कुलूप लावणार तेवढ्यात गिरीशची हाक ऐकू आली. ए आनंदी. तिला आनंद झाला. गिरी, आलेच मी तिथे. नको नको, आम्ही सगळे पहिल्यांदा इथेच येणार आहोत, या इथल्या घरीच. तिला आश्चर्य वाटलं. गाडीचा आवाज ऐकून शिरीसुद्धा बाहेर आला होता. तीही पटकन पुढे झाली. नूतनताईंना हात दिला. कशी आहेस आनंदी? नूतनताईंनी विचारलं. बरी आई, तुम्ही कशा आहात? तिने पण विचारलं. अगदी छान. अगं हे म्हणाले, तिथल्या घरी जायच्या आधी पहिल्यांदा इथल्याच घरी उतरायचं. भाऊजींची भेट घेतल्याशिवाय, त्यांच्या फोटोला नमस्कार केल्याशिवाय पुढे जायचं नाही. म्हणून म्हटलं आधी इथेच उतरू. विश्वराज काकांचं आणि बाबांचं प्रेम आणि मैत्री पाहून आनंदीला भरून आलं. ती पुढे झाली. बाबा बरे आहात ना? तिने पटकन वाकून नमस्कार केला. छान. तू कशी आहेस बेटा? विश्वराजांनी विचारलं. छान असं म्हणत तिने सगळ्यांना आत बोलवलं. थंडगार पाणी दिलं. सगळ्यांसाठी चहा ठेवला. हातपाय धुवून झाल्यानंतर विश्वराजांनी, नूतनताईंनी, गिरीशने सगळ्यांनी सत्यजितांच्या फोटोला नमस्कार केला. थोडा वेळ तिथेच गप्पा करून मग ते आपल्या घरी परतले. घरीसुद्धा गप्पा चालूच होत्या. पण गिरीश मात्र त्या गप्पांमध्ये रमत नव्हता. त्याचं काहीतरी बिनसलंय. तो कोणत्या तरी वेगळ्याच जगात आहे हे आनंदीला जाणवलं. पण सगळ्यांसमोर तिला त्याच्याशी बोलताच येईना. आनंदीने आपलं घर इतकं छान आणि टापटीप ठेवलं आहे पाहून नूतनताईंना बरं वाटलं. दोघींच्या गप्पा सुरू झाल्या. संध्याकाळ झाली होती म्हणून मग आनंदी म्हणाली, आई तुम्ही बसा हं, मी जेवणाचं पाहते. अगं मी पण आले मदतीला असं म्हणत नूतनताई पण उठल्या. काय गं आनंदी, आठवडा कसा गेला? खरं तर तुझं नवीन लग्न झालेलं. मी तुझ्याबरोबर असायला हवे होते. तुझं कोड कौतुक करायला हवं होतं. तुला हातात ताट पाणी द्यायला हवं होतं. तुम्ही दोघं एव्हाना देवदर्शनाला फिरायला जायला हवे होतात. पण ते काहीच करता आलं नाही गं. पण काळजी नको करूस हं. आता विधिकार्य उरकलं ना की मग आपण आपल्या मुंबईच्या घरी जाऊ. तिथे मी तुझे खूप लाड करीन. मग तुम्ही दोघं कुठेतरी फिरून या. देवदर्शनसुद्धा करून या. मला सांग, शिरीषने फार त्रास दिला नाही ना? खट्याळपणे हसत हसत नूतनताईंनी विचारलं. तशी आनंदी लाजली. अगं नाही, म्हणजे तो व्हिडिओ कॉल कट करताना तू म्हणाली होतीस ना, आई नंतर फोन करते म्हणून. पण नंतर तुझा फोन आलाच नाही. म्हणून म्हटलं मॅडम बिझी आहेत की काय? आई. सासूबाई आपली खेचतायत हे समजून तिच्या चेहऱ्यावर लाली पसरली. बरं आई, एक विचारायचं होतं, ती म्हणाली. विचार ना. आई, गिरीचं काय झालंय? आल्यापासून पाहते, माझ्याशी मोकळेपणाने बोलला देखील नाही. बरं नाही आहे का त्याला? कुणी काही बोललं का? आनंदीने असं विचारताच मग नूतनताईंनी इथे तिथे पाहिलं. जवळपास विश्वराज नाहीत ना? ते आपलं बोलणं ऐकत नाही आहेत ना याची खात्री करून घेतली आणि मग हळूहळू आवाजात बोलू लागल्या. आनंदी, मला ना एका गोष्टीची शंका आहे. कोणत्या आई? आनंदीने विचारलं. अगं बहुतेक गिरी प्रेमात पडलाय. काय? आनंदी एवढ्या जोरात ओरडली आणि तिच्या हातून पातेलं खाली पडलं. खंड 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 आवाज करत पातेलं जरा दूर जाऊनच पडलं. बाहेरूनच विश्वराजांचा आवाज आला. अरे काय झालं? आनंदीने जीभ चावत म्हटलं. बाबा सॉरी, काहीच नाही, माझ्या हातून पातेलं पडलं. बरं, विश्वराज म्हणाले. अगं बाई आनंदी, जरा दमाने घे ना. अहो आई, बातमीच एवढी छान दिली आहेत की माझ्याच्याने आता राहवतच नाही. कोण आहे ती? कशी दिसते? कुठे भेटली? मला सगळं सांगा. तेवढ्यात नूतनताई म्हणाल्या. अगं मागे गिरी सांगत होता ना, ऑफिसमध्ये एक नवीन मुलगी जॉईन झाली आहे. त्या पुढे काही बोलणार तेवढ्यात शिरीष आत आला. आनंदी जरा पाणी दे गं. काही बोलणार तेवढ्यात शिरीष आत आला. आनंदी जरा पाणी दे गं. एकच मिनिट थांबा हां आई,
यांना बरोबर आत्ताच तहान लागली. जरा वैतागतच आनंदीने माठातलं पाणी शिरीषच्या हातात दिलं. हं, घ्या. शिरीष बाहेर गेला तसं ती म्हणाली, हां हां, तिचं काय मग? अगं हो, तर मी सांगत होते, म्हणजे शिरी सांगत होता ना, ऑफिसमध्ये नवीन मुलगी जॉईन झाली आहे. तिचं नाव शार्वी सोनार आहे. गिरीशबरोबरच काम करते ती. कालच आमची आणि तिची भेट. नूतनताई एवढं म्हणाल्या तोपर्यंत पुन्हा शिरीष आत आला. आनंदी, ए आनंदी. आता मात्र आनंदी चांगलीच वैतागली. अहो काय तुमचं सारखं आनंदी आनंदी आनंदी, काय हवंय आता? जरा रागानेच आनंदीने विचारलं. आईसमोर असताना आपला असा अपमान झाला आहे हे पाहून शिरीषचा इगो दुखावला. तो पण मग भडकला. आनंदी, आवाज हळू. तशी मग ती वरमली. तुला त्रास द्यायची हौस नाही मला. तुला बाबा बोलवतायत हे सांगायला आलो होतो. तो असं म्हणताच ती जरा घाबरली. सॉरी हां, चुकूनच आवाज चढला माझा. पण आता शिरीषलासुद्धा तिचा राग आला होता. तिच्याकडे रागानेच बघत तो बाहेर येऊन बसला. आई मी आलेच हां, बघते बाबा कशासाठी बोलवतायत ते. हो हो, तू हो पुढे, मीही आलेच. कदाचित उद्या कार्य आहे ना, त्यासंबंधी काहीतरी विचारायचं असेल त्यांना. जा तू. हां आनंदी, ये बेटा, बस अशी. ती शिरीषच्या बाजूला जाऊन बसली. मुद्दामूनच तो जरा तिकडे सरकला. बरं आनंदी, मी काय म्हणत होतो, उद्या कार्य होऊन जाईल. मग परवा तर लगेच निघता यायचं नाही. बुधवारी निघूया आपण. मी एवढ्याच करता विचारतोय की तुझ्या सर्टिफिकेट्सची, कपड्यांची तशी बांधाबंध झाली आहे ना? नसेल तर ती करून ठेवा, विश्वराज म्हणाले. हो बाबा. बरं मला सांग, गुरुजींनी उद्या जे काही सामान आणायला सांगितलं होतं ते आणून झालं आहे का? की आणायचं आहे काही? विश्वराजांनी विचारलं. नाही बाबा, यांनी सगळं आणलं आहे सामान, ती म्हणाली. जरा ती लिस्ट दाखवतेस का मला? हो, यांच्याकडेच आहे. अहो, ती लिस्ट बाबांना देता का जरा? शिरीषकडे पाहत आनंदीने विचारलं. माझ्याकडे नाही आहे लिस्ट, तुझ्याकडे दिली होती मी. शिरीष पण रागानेच म्हणाला. हो का? कुठे ठेवली हो, आठवते का तुम्हाला? मला काय विचारतेस? तुझी तुझी कामं करायला तू समर्थ असतेस ना. पाहून घे तू तुझं. शिरीष रागावूनच म्हणाला. तसं विश्वराज आणि नूतनताईंना आश्चर्य वाटलं. शिरीष, बायकोशी बोलायची कोणती पद्धत आहे ही? विश्वराजांनी विचारलं. बाबा, प्रत्येक वेळेस मलाच काय समजावता? कधीतरी तिला पण सांगा ना, नवऱ्याशी कसं बोलायचं असतं ते. त्याची पद्धत तिला तरी आहे का? शिरीष असं म्हणताच आनंदी तिथून पटकन उठली आणि आत गेली. तिला रडूच फुटलं. अरे शिरीष, एवढं चिडायला काय झालं? अरे मगाशी आम्ही काहीतरी महत्त्वाचं बोलत होतो. एक दोनदा डिस्टर्ब झालं म्हणून अनवधानाने ती जरा वैतागली तुझ्यावर. त्यात एवढं भडकण्यासारखं काय आहे? आणि सॉरीसुद्धा म्हणाली ना रे ती? नूतनताई म्हणाल्या. हे ना तुमचं नेहमीचं असतं. ती करते ते सगळं अनवधानाने, आमच्याकडून जे होतं ते सगळं मुद्दामून. असं म्हणत तोही वैतागत तिथून निघून गेला. नेमकं काय झालं होतं नूतन? विश्वराजांनी विचारलं. अहो मी आणि आनंदी एका महत्त्वाच्या विषयावर गप्पा मारत होतो. शिरीषने एक दोनदा येऊन जरा डिस्टर्ब केलं. आमच्या विषयाची लिंक तुटली. आनंदी चटकन चिडली. सारखं आनंदी आनंदी काय करत असता, काय हवंय, असं रागाने म्हणाली. तेव्हा शिरीषला तिचा राग आला. आनंदीचं बरोबर आहे असं नाही, पण शिरीषने सुद्धा एवढं काही मनावर घ्यायची गरज नव्हती ना, नूतनताई म्हणाल्या. अच्छा, पण तो महत्त्वाचा विषय नेमका काय होता? विश्वराजांनी असं विचारताच नूतनताई चांगल्या चटपटल्या. हो होता बायका बायकांचा काहीतरी. तुम्हाला काय त्याचं? मी येते, मला बरीच कामं आहेत, असं म्हणून त्याही निघून गेल्या. नूतनताई मग डायरेक्ट आनंदीकडेच गेल्या. ती मुळू रडत बसली होती. काय आनंदी, तू पण काय रडत बसलीस? अगं नवरा बायकोची अशी भांडणं होतच असतात. हे माझ्यावर कितीदा चिडतात, मी यांच्यावर कितीदा चिडते. सुरुवातीला ना हे ओरडले, भडकले, रागावले की मी सुद्धा अशीच रडायचे. पण मग निगर गट्ट झाली. आता नाही घाबरत कुणाला. 2 शब्द ऐकायचे आणि 4 शब्द बोलून टाकायचे. आहे काय नि नाही काय. नवराही आपला, संसारही आपला. बरं चल, दिवे लागण्याची वेळ झाली. अशी रडत नको राहूस. घरातला कढीपत्ता संपलाय. अंधार व्हायच्या आधी पटकन त्या घरातून, तिथल्या अंगणातून कढीपत्ता घेऊन ये जा. नूतनताईंनी मग तिचे डोळे पुसले. तिच्या पाठीवर थोपटलं. डोळे पुसत ती घाईघाईत बाहेर पडली आणि तिथून शिरीसुद्धा घाईघाईने आत येत होता. दोघांची एकमेकांना धडक झाली. आई ग! दोघेही क्षणभर कळवळले. सॉरी हां, मी पाहिलंच नाही हो, ती सॉरी म्हणाली. पण तो मात्र तिच्याकडे न बघताच रूममध्ये आत शिरला. आतमध्ये नूतनताई होत्या. त्यांनी ते सगळं पाहिलं. आनंदीला बिचारीला वाईट वाटलं. यांच्याशी मगाशी आपण खूप रूडलीच बोललो.
तसं एवढे चिडत नाहीत हे, पण कदाचित आई समोर होत्या म्हणून जास्त इगो हर्ट झाला वाटतं. ते बोलत नाहीत, हसत नाहीत. जराही बरं वाटत नाही आहे मला. खरं तर आनंदी आनंदी असं म्हणत माझ्या मागे मागे येतात, त्याचाच मला किती आनंद होतो. आज काय झालं होतं मला? बिचाऱ्यांवर किती ओरडले मी. त्यांना वाईट वाटलं असणार. रात्री पुन्हा त्यांच्यासमोर बसून सॉरी म्हणायलाच हवं. त्या विचारातच ती पलीकडे तिच्या घरी गेली. तिला आश्चर्यच वाटलं. घराचं गेट ओपन होतं. इथे कोण आलं असेल म्हणून ती इथे तिथे पाहू लागली. तिचं लक्ष समोरच्या पायरीकडे गेलं. गिरीश कुणाशी तरी फोनवर बोलत होता. बहुतेक व्हिडिओ कॉल असणार. ती हळूच जवळ आली तरी त्याचं लक्ष नव्हतं. एवढा कुणाशी बोलण्यात गुंतलाय हा, असं म्हणून त्याच्या मागे जाऊन तिने जरा डोकावलं. कोणीतरी मुलगी होती. आई म्हणत होत्या ती हीच असेल का शार्वी? एक्साइटमेंटमध्ये ती पुढे झाली आणि शार्वीने तिला पाहिलं. ए अय्या, हाय, तू शार्वी का गं? आनंदी असं म्हणताच गिरीश पटकन वळला. आनंदी, तू इथे? त्याने पटकन फोन कट केला. नशीब समज मीच होते. तुझा दादा किंवा बाबा नव्हते, नाहीतर काय झालं असतं? मी गेटमधून आले तरी तुला भान नाही होते, नाहीतर काय झालं असतं? मी गेटमधून आत आले तरी तुला भान नाही त्याचं. त्या दोघांपैकी कुणी बघितलं असतं म्हणजे रे काय झालं असतं? बाबांनी तर चांगलीच खरडपट्टी काढली असती. बाबांना माहीत नाही आहे ना अजून? माहीत तर मलाही नव्हतं, नुकतंच कळलं. पण काय रे, कधी ठरलं? ती ऑफिसमध्ये जॉईन होऊन उणे पुरे 3 आठवडेसुद्धा झाले नसतील. आणि तू जॉईन होईन फार फार तर 10 दिवस. 10 दिवसात ठरलंसुद्धा तुमचं? अरे काय हे? घरच्यांना विचारायची, सांगायची काही पद्धत? घरी आई बाबा आहेत, मोठा भाऊ बहिणी आहेत. ही काय वागायची शिस्त आहे? आनंदी अगदी मोठ्या सुनेप्रमाणे आणि बहिणीप्रमाणे बोलत होती. गिरीश बिचारा मान खाली घालून तिचं ऐकून घेत होता. मग त्याला काहीतरी रिअलाईज झालं. तू काय माझ्यावर दादागिरी करतेस? वहिनीगिरी करतेस? आणि तू समजतेस तसं काही नाही. म्हणजे अजून तरी तसं काही नाही. उगीच काहीतरी तर्कवितर्क काढू नकोस. आम्ही फक्त कामाचं बोलत होतो. अच्छा, आय मिस यू. तुझ्यासाठी इथून काय आणू? हे ऑफिसच्या कामात येतं वाटतं. तुमच्या ऑफिसमध्ये येतही असेल कदाचित. तसं तुझ्या दादासाहेबांना विचारतेच मी. थांब, आत्ताच विचारून येते. आनंदी असं म्हणताच गिरीशने तिला थांबवलं. आनंदी, थांब गं. सगळ्या गोष्टीत उतावीळपणा करतेस तू, तो म्हणाला. मग खरं सांग गिरी, काय चाललंय तुमचं? काही लपवू नकोस माझ्यापासून, नाहीतर हे बघ चाललंय मी दादाला सांगायला. अगं बाई थांब, सांगतो सगळं. त्याचं काय ना आनंदी, सुरुवातीला ना आमची भांडणंच होती, पण त्यानंतर आम्ही दोघं एका प्रोजेक्टवर काम करू लागलो. मग हळूहळू जाणवू लागलं की आपल्याला दोघांना एकमेकांच्या मदतीची गरज आहे. काम करता करता, एकमेकांना सपोर्ट करता करता आमच्यात मैत्री झाली. एकमेकांना समजून घेऊ लागलो. एकमेकांशी बोलण्यात आनंद वाटू लागला. आणि आता असं वाटतंय की आमचं एकमेकांवर प्रेम आहे. आम्हाला लग्न करायचं आहे. पण खरं सांगू, अजून आमच्या दोघांमध्येही प्रत्यक्षात असं काहीही बोलणं झालेलं नाही. म्हणजे बघ ना, बोलायला वेळच मिळाला नाही. त्या दिवशी सॅटर्डेला ऑफिसमध्ये कार्यक्रम होता. त्यानंतर डायरेक्ट इथेच आलो मी. तेव्हा आधी प्लीज कुणालाच सांगू नकोस, गिरीश म्हणाला. वेळच मिळाला नाही. कसा मिळणार वेळ? अवघे 10 दिवस, आणि 10 दिवसात तुम्ही तुमचं ठरवलं सुद्धा, आनंदी म्हणाली. मग काय झालं? तुमचं तर एका दिवसात ठरलं होतं. ते विसरलीस का गं तू? गिरीशने पण रागानेच विचारलं. हो रे, तेही खरंच, ती म्हणाली. पण मला सांग, तू म्हणालीस तुलाही आत्ताच कळलं. तुला कुणी सांगितलं गं? हे तर मी अजून कुणालाच बोललेलो नाही, गिरीशने विचारलं. आईंना माहिती आहे सगळं. त्यांनी अंदाज बांधला पण तो खरा निघाला. अजून आईंनी मला सगळं काही सांगितलेलं नाही. त्या सांगत होत्या तेवढ्यात हे सारखे मध्ये मध्ये करत होते. मला सगळं काही ऐकायचं होतं रे, पण हे मध्ये आले आणि चुकून मी यांच्यावर ओरडले. आणि आता हे सुद्धा खूप चिडलेत माझ्यावर. बोलत पण नाही आहेत माझ्याशी. खूप रागावले आहेत. मला खूप वाईट वाटतंय रे. आज रात्री मी त्यांना सॉरी म्हणणार आहे, आनंदी म्हणाली. बरं झालं, तुला असंच पाहिजे. माझ्या लव्ह स्टोरीमध्ये फार इंटरेस्ट होता ना तुला. आता सांभाळ स्वतःची लव्ह स्टोरी. गिरीश असं म्हणताच ती जरा रागावली. मग तो हसत म्हणाला, मजा केली गं. अगं दादाचा राग कसला, इथून त्या खोलीत जाईपर्यंत सगळं विसरून जातो तो, गिरीश म्हणाला. नाही रे गिरी, यावेळेस जरा जास्तच चिडलेत. माझ्याकडे बघतसुद्धा नाहीत. आज रात्री त्यांना रेड रोज देऊन सॉरी म्हणणार आहे मी. बोलतील ना रे माझ्याशी.
तिने विचारलं. बोलेल ग. जगात असे कोणते नवरा बायको आहेत जे भांडतात आणि पुन्हा कधीच बोलत नाहीत? आणि नाही बोलला तर तुझ्याकडे विश्वराज सावंत नावाचा हुकमी एक्का आहेच ना? आणि मग तो हसला. तोच शिरीष तणतण करत तिथे आला. कढीपत्त्याची एक फांदी रागानेच तोडत मोठ्याने पुटपुटला. इतका वेळ लागतो का? कढीपत्त्याची फांदी आणायला आली होती की झाड उपटायला कुणास ठाऊक? जसा आला तसा तो वळला, निघाला. तेवढ्यात गिरीशने हाक मारली. अरे दादा, आम्ही पण आहोत इथे. मग असा ना खुशाल, मला काय त्याचं? मी काय तुमची नावं घेऊन मागे मागे फिरत राहू का? असं म्हणत रागाने निघून सुद्धा गेला. आनंदीला वाईट वाटलं. बघ ना गिरी, असंच करतायत मगासपासून. गिरीशला पण जरा आश्चर्यच वाटलं. चल, आता आपण पण जाऊया, बघू तिथे काय करता येईल. ते दोघं मग घराच्या बाहेर पडले. घरात शिरताना गिरीशने पुन्हा आठवण करून दिली. आनंदी, शार्वीचं कुणाला बोलू नको हं इतक्यात. नाही रे, चल. आनंदीने सगळ्यांना जेवण वाढलं. नूतनताई म्हणाल्या, अगं तूही बस, एकटी मागे का थांबलीस? नको आई, मी बसते थोड्या वेळाने. कुणाला गरम गरम पोळ्या हव्या असतील तर करून वाढेन ना, मग बसेन. अगं आनंदी, आपल्याकडे गरमच पोळ्या लागतात असं काही नाही. बस तू, शिरीषच्या बाजूला बस. तिने मग स्वतःचं ताट घेतलं आणि ती शिरीषच्या बाजूला जाऊन बसली. तेवढ्यात शिरीष म्हणाला, आई मला पोळी दे. नूतनताईंनी पोळ्यांचा डबा पुढे केला. तेवढ्यात तो म्हणाला, गरम पोळी दे. अरे या गरमच आहेत. त्याच्या ताटात पोळी वाढत नूतनताई म्हणाल्या, ही नको, ही गार झाली. तव्यावरची गरम गरम पोळी दे. बरं, करून आणते बाबा मी. असं म्हणत त्या उठणार तेवढ्यात आनंदी पटकन उठली. आई तुम्ही बसा, मी आणते. खरं तर विश्वराजांना राग आला होता, पण आता काही बोललो तर हाच जेवणावरून उठेल आणि मग बिचाऱ्या आनंदीचं सुद्धा जेवण राहील, म्हणून ते सध्या काही बोलले नाहीत. आनंदीला शिरीषच्या वागण्याने सारखं सारखं रडू येत होतं. फार एकटं एकटं वाटत होतं. सगळी आपलीच माणसं आहेत. आपलं दुःख त्यांना कळतंय सुद्धा. पण तरीही त्या सगळ्यांची एक फॅमिली आणि आपण एकटे असं का वाटू लागलंय? तिने पोळी लाटली आणि गरम गरम शिरीषच्या ताटात वाढली. विश्वराजाने विचारलं, शिरीष, आणखीन तव्यावरची गरम गरम पोळी हवी की बास झाली? नको, पुरे मला. अशीही फार भूक नाही मला. विश्वराज काही बोलत नव्हते, पण त्याच्या वागण्याचा राग मात्र त्यांना निश्चित येत होता. एखादी गोष्ट किती ताणून धरायची, यालाही काही सीमा आहे की नाही, असंच त्यांना वाटत होतं. विषय हलका करावा म्हणून ते आनंदीला म्हणाले, मग काय ग आनंदी, आठवडाभर काय काय केलं? कुठे कुठे फिरायला गेला होतात? फार कुठे नाही बाबा, तळ्यावर टेकडीवर गेलो होतो. छान छान, अशीच मजा करावी, गोडी गुलाबीने राहावं. भांडणंसुद्धा करावीत, पण चवीपुरती. उगीच फार ताणून धरू नये. घरात दोघंच होतात, आम्ही कुणी मदतीला नव्हतो. कामाचा फार त्रास झाला नाही ना तुला? आमच्या शिरीषने फार त्रास दिला नाही ना? विश्वराजांनी असं विचारताच तिने शिरीषकडे पाहिलं. तो भराभर जेवत होता. तिने मानेनेच नाही असं सांगितलं. बरं, आता तूही जेवण सुरू कर. तव्यावरची गरम गरम पोळी नकोय त्याला. मग विश्वराजांना अचानक काहीतरी आठवलं. अगं आनंदी, एक गोष्टच सांगायची राहिली ग. माझे बिझनेसमधले एक सहकारी आहेत, जैन साहेब. जैन साहेबांचं नाव घेताच शिरीषने पटकन बाबांकडे पाहिलं. तर त्या जैन साहेबांकडे एक नवीन मुलगा मॅनेजर म्हणून लागलाय. मुलगा अगदी हुशार आहे, इंजिनियर आहे. पण त्याचं नाव ऐकलं तर तुलाही फार आनंद होईल, आश्चर्यसुद्धा वाटेल. कोण बाबा? आनंदीने पण कुतूहलाने विचारलं. श्याम सुंदर शेट्टी, तुझा बालमित्र. तुझ्याबद्दल जेव्हा मी सांगितलं ना, तेव्हा त्यालाही खूप आनंद झाला. त्याचा नंबर घेतलाय मी, तुला लगेचच फॉरवर्ड करतो. आणि तुझाही नंबर दिलाय त्याला. त्याला म्हटलं, अरे बाबा, माझ्या सुनेच्या माहेरचा माणूस आहेस तू. एकदा आमच्या घरी जरूर जेवायला ये. छान आहे मुलगा. विश्वराज म्हणाले. आनंदीचं हृदय धडधडायला लागलं. आनंदी आणि गिरीश एकमेकांकडे पाहू लागले. तेवढ्यातच शिरीषला ठसका लागला. तो लालबुंद झाला होता. नूतनताईंनी त्याची पाठ चोळली. अरे सावकाश शिरी, किती घाई, हळू जेव. त्या एवढं म्हणेपर्यंत झालंय माझं जेवून, असं म्हणून तो उठला. सरळ निघून गेला. आनंदीच्या डोळ्यातून पुन्हा अश्रुधारा सुरू झाल्या. हे सगळं घडतंय तरी काय? गिरीशला बिचाऱ्याला कळेच ना. आनंदी, अगं एवढं रडण्यासारखं काही नाही त्यात. तू जेवून घे शांतपणे. रात्री मी बोलेन त्याच्याशी, तो होईल शांत. विश्वराज म्हणाले.
तरीही ती डोळे पुसत रडतच राहिली. आनंदी, शेवटचं सांगतोय, जेवून घे. माझा राग त्याच्याही पेक्षा जास्त भयंकर आहे हं. असं म्हणून मग ते हसले. जेवून घे ग. जेवणावर राग काढायचा नसतो. मी म्हटलं ना, बोलेन त्याच्याशी. उद्यापर्यंत अगदी नॉर्मल असेल तो. हो ग आनंदी, आज काय झालंय त्याचं कुणाच ठाऊक. सारखी चिडचिड करतोय. जाऊ देत, तू लक्ष नको देऊस. तू जेवून घे. नूतनताईंनी समजावल्यावर तिने कसेबसे 2 घास ढकलले. गिरीशचं सुद्धा जेवण झालं. तो सुद्धा उठला. बरं, मला सांग आनंदी, मगाशी शिरीष नेमका का ग चिडला? तू काय म्हणालीस त्याला? विश्वराजांनी असं विचारताच तिच्या तोंडातून शब्द बाहेर फुटेना. अहो, मगाशी मी सांगितलं ना, आम्ही काहीतरी महत्त्वाचं बोलत होतो, तेवढ्यात तो आला, आम्हाला डिस्टर्ब झालं. आनंदी जरा वैतागून म्हणाली. सारखं सारखं आनंदी काय करताय? त्याला त्याचा राग आला. आणि तुम्ही सुद्धा पुन्हा पुन्हा तेच काय विचारताय? नूतनताई रागावूनच विश्वराजांना म्हणाल्या. मी तुला विचारलं का नूतन? मी आनंदीला विचारतोय ना. आनंदी, मला सांग, तुम्हा दोघींचा नेमका कोणता एवढा महत्त्वाचा विषय चाललेला? विश्वराजांनी असं विचारल्यावर आनंदीने चमकूनच नूतनताईंकडे पाहिलं. अहो, खास काही नाही. साड्यांचा आणि दागिन्यांचा विषय चालला होता. सोनं किती महाग झालंय याची चर्चा करत होतो आम्ही, बाकी काही नाही. नूतनताई पटकन बोलून गेल्या. हो आनंदी, सोन्याबद्दल बोलत होतात तुम्ही? विश्वराजांनी मुद्दामूनच आनंदीला विचारलं. सोन्याबद्दल नाही तर काय सुनेबद्दल बोलणार का? पुन्हा नूतनताई चिडल्या. अगं, पण तू एवढी का चिडतेयस? आणि मुळात मी तुझ्याशी बोलत नाही. तुला मी काहीच विचारत नाहीये. तू मध्ये कशाला बोलतेस? विश्वराज असं म्हणताच नूतनताई भडकल्या. विचारा, काय विचारायचे ते विचारा. बायकोवर विश्वास नाहीच तुमचा? आता सुनेकडून माहिती काढून घ्या. असं म्हणत त्या तिथून उठून गेल्या. विश्वराजांनी मग आनंदीकडे पाहिलं. साड्यांचा आणि दागिन्यांचा विषय अगदी जिव्हाळ्याचा असतो नाही का तुम्हा बायकांसाठी? नवऱ्यापेक्षाही जिव्हाळ्याचा, नाही का ग आनंदी? विश्वराज असं म्हणाले ते ऐकताच आनंदीला मेल्याहून मेल्यासारखं झालं. रडत रडतच ती म्हणाली. बाबा सॉरी, चुकलं माझं. तू एवढं का रडतेयस? रडण्यासारखं अजून तरी मी काहीही बोललेलो नाही तुला. पण बोलणार मात्र आहे. सासरा म्हणून नाही, बाप म्हणून. सत्यजित गेल्यानंतर ज्या क्षणी तुझ्या डोक्यावर हात ठेवला त्या क्षणी आपल्यात बाप लेकीचं नातं तयार झालं. आज त्याच अधिकाराने बोलणार आहे. कदाचित आज सत्यजित असता तर तोही तुला हेच बोलला असता. तेव्हा आधी रडणं थांबव. पण अश्रू तिच्या कंट्रोलमध्ये होते कुठे? जेवढ्यांदा डोळे पुसत होती तेवढ्यांदा ते बाहेर पडतच होते. हे बघ आनंदी, तुमच्या लग्नाला अजून महिनाही झालेला नाही. एकमेकांना अजून तुम्ही पुरतं ओळखलेलं सुद्धा नाही. संसाराची गाडी जेव्हा नवीन असते ना, तेव्हा एक एक पाऊल सांभाळून सांभाळून टाकायचं असतं. एकदा का पायवाट जुनी झाली, ओळखीची झाली, की मग ड्रायव्हिंग थोडं हार्श झालं तरी चालतं. तू शिरीषला ज्या पद्धतीने बोललीस ते चुकलं. हे तुझं तुला कळलं ते बरं झालं. त्यावर मला फार भाष्य करायचंच नाही. नवरा बायकोमध्ये अशा गोष्टी होत असतात. आमचंच सांगतो, आमच्या संसाराला 30 वर्ष झाली. कित्येकदा मी नूतनला ओरडलो, तिच्यावर चिडलो. आणि आता तर तीही मला तेवढंच ओरडते, माझ्यावर चिडत असते. पण तिच्या चिडण्यामागे हेतू नेहमीच आमची काळजी, मुख्य म्हणजे मुलांबद्दल तिला वाटणारं जरुरीपेक्षा जास्तीचं प्रेम आहे, हे आता मला पुरतं उमगलं आहे. पण शिरीषला तुझ्या चिडण्यामागचा हेतू अजून उमजायचा आहे. जोपर्यंत तुम्हाला एकमेकांचे हेतू उमजणार नाही तोपर्यंत दोघेही संभ्रमात राहाल. नात्याचा पाया प्रेम, आदर आणि विश्वास यावर उभारलेला हवा. आता तुमच्या नात्यात पाया प्रेमाचा हवा की रागाचा, विश्वासाचा हवा की संशयाचा, आदराचा हवा की अनादराचा, हे तुम्ही तुमचं ठरवा. शिरीषशी सुद्धा मी बोलणारच आहे. तुझ्याशी बोलतोय तेवढं नरमाईने निश्चितच नाही, कारण प्रत्येकाला तीच भाषा समजते असं नाही. पण मला माझी मुलं परिपूर्ण व्हायला हवी आहेत, समंजस आणि व्हायला हवी आहेत. मग प्रसंगी त्यांना वाईट वाटलं तरी चालेल. त्यांना तसं घडवण्यासाठी मग मला साम दाम दंडभेद कोणतीही नीती वापरायला लागली तरी मी वापरणार. तू समंजस आहेस, तेव्हा तुला पुन्हा बोलावं लागणार नाही याची खात्री आहे मला. बरोबर ना? आनंदीची नजर अजूनही खालीच होती. काय विचारतोय आनंदी मी? विश्वराजांचा आवाज थोडा चढल्यावर ती मानेने हो असं म्हणाली. छान. आवराआवर करून झाली की जरा शिरीषला निरोप दे, मी त्याला बोलावलंय म्हणून. असं म्हणत विश्वराज उठले. पुढे जाताना एवढं मात्र म्हणाले.
नूतनमध्ये आणि तुझ्यामध्ये मघाशी जो विषय चालला होता तो निश्चितच सोन्याचा नव्हता. सोन्यासारख्या नवीन सुनेचाच होता. बरोबर ना? आनंदी विश्वराजांकडे पाहतच राहिली. अगं, माझ्या बायकोला तिच्या स्वतःपेक्षा जास्त ओळखायला लागलोय मी. गालातल्या गालात हसत ते उठून गेले. आज पहिल्यांदाच विश्वराज आनंदीशी अशा स्वरात बोलले होते. पण त्यांचा तो अधिकार होता. जिथे प्रेम तिथे शिस्तीचं कुंपण असतंच. बाबांनी सांगितल्याप्रमाणे नात्यात प्रेम, आदर आणि विश्वास या तिन्ही गोष्टींचा विचार करायलाच हवा. श्यामचा आणि माझ्या नात्यात अगदी काही नसलं तरीही जे जसं वाटतंय तसं यांना सांगायलाच हवं. आवराआवर करताना आनंदी श्यामचा विचार करत राहिली. गिरीश पाणी प्यायला आला तोच ती म्हणाली, गिरी, मगाशी बाबा काय म्हणाले ते ऐकलंस ना? हो ना गं, श्याम सुंदर शेट्टी म्हणजेच श्याम. मलाही नव्हतं माहीत. आतासुद्धा बाबा माझ्याशी बोलले रे. माझं वागणं त्यांना नाही आवडलं असं म्हणाले. आनंदी म्हणाली, ओरडले तुला? गिरीशने जरा आश्चर्यानेच विचारलं. नाही रे, प्रेमानेच बोलत होते. पण तरीही लागलं त्यांचं बोलणं. चूक माझीच होती. नात्यात प्रेम, विश्वास आणि आदर हवा असं म्हणाले. मला सांग ना गिरी, श्यामबद्दल आज बोलू का रे यांच्याशी? तिने भीत भीत विचारलं. बोलायला हरकत नाही गं, पण तू काय बोलणार नेमकं? तुमच्या नात्यात बोलण्यासारखं आहेच काय? ना धड मैत्री ना धड प्रेम. आणि आजच बोललीस तर दादाला वाटेल बाबांनी श्यामचा विषय काढला म्हणून तू लगेचच स्पष्टीकरण द्यायला आलीस म्हणून. शिवाय आज खूपच चिडलाय तू. गिरीश म्हणाला. मग काय करू गिरी? तिने भीत भीत विचारलं. मला वाटतं आनंदी, तू त्याच्याशी बोल, नक्की बोल. तुला नेमकी कसली भीती आहे? त्या नात्याबद्दल तुला काय वाटतंय ते सगळं खरं सांग. दादा समजून घेईल तुला. पण आजचा दिवस जाऊ दे. आज तो ऐकण्याच्या मनस्थितीत नाही आहे गं. थोडा धीर धर. होईल सगळं ठीक. मी बघतो तो कुठे येतो, त्याला जरा शांत करतो. कठीण आहे बाबा सगळं. हवी ती माणसं दूर जात आहेत आणि नको ती जवळ आली आहेत. खरंच आनंदी, हे जग किती चिमुकलं असतं नाही? दूर गेलेली माणसंसुद्धा बघ ना, फिरून पुन्हा आपल्या आयुष्यात कशी येतात ती. आनंदी विचारात पडली. आज रात्री यांच्याशी बोलायचं तर आहे, पण हे साधं बघायलाही तयार नाहीत. रात्री बडीशेप घेऊन मुद्दामूनच ती खोलीत गेली. तिला माहीत होतं यावेळेस शिरीष रूममध्ये पुस्तक वाचत बसतो. अहो, बडीशेप घेताय ना? तिने विचारलं. नको आहे मला. अहो, मला बोलायचं आहे काहीतरी. कशाबद्दल? शिरीषने विचारलं. मगाशी चुकून माझा आवाज चढला. सॉरी. पुन्हा नाही होणार असं. तुम्ही नका ना चिडू. तुम्ही चिडलात ना मला भीती वाटते, रडू पण येतं. मगाशी केवढ्याने ओरडलीस माझ्यावर? तेव्हा भीती नाही वाटली माझी? भीती आणि रडणं सगळं स्वतःच्या सोयीनुसार असतं तुझं. हे आत्ताच बघ, डोळ्यात नळ लावल्यासारखे पुन्हा अश्रू सुरू झाले तुझे. आता आईबाबांपैकी कोणी पाहिलं तर काय म्हणतील? ह्यानेच हिला रडवलं म्हणून. शिरीष म्हणाला. अहो, मी मुद्दाम नाही रडत. आपोआपच रडू येते. काय करू मी? तिने विचारलं. मग रड खुशाल. मला नको सांगायला येऊस, तो रागाने म्हणाला. त्यांचं बोलणं बाहेर उभ्या असलेल्या नूतनताईंनी ऐकलं. तेवढ्यात नूतनताई आत आल्या. आनंदी, तू शिरीषला बोलवायला आली होतीस ना गं? मग त्याच्याशीच काय बोलत बसलीस? शिरीष, बाबा बोलवतायत तुला, नूतनताई म्हणाल्या. का? मला का बोलवतायत? बेपर्वाईने शिरीषने विचारलं. त्यांना बोलायचंय तुझ्याशी, नूतनताई पण जरा रागातच म्हणाल्या. हे बघ आई, आनंदीचा विषय असेल तर मला काहीही बोलायचं नाही आहे त्यांच्याशी, उद्धटपणेच तो म्हणाला. असं? बाबांनी तुमच्यावर कोणत्या विषयावर बोलायचं आणि कोणत्या नाही हे तुम्ही ठरवण्या इतपत पण मोठे झालेला नाहीत तुम्ही. आणि तुम्हाला जर तसं वाटत असेल की आपण मोठे झालो आहोत, बाबांनी आपल्याला हे सगळं बोलता कामा नये, तर जा आणि तुझ्यात हिंमत असेल तर त्यांना जाऊन सांग स्पष्टपणे तसं. माझ्यासमोर उगीच खुशारक्या मारायच्या नाहीत हां. जा, उठ. शिरीषच्या वागण्याचा नूतनताईंना सुद्धा राग आला होता. आता आनंदी समोर बसली आहे हे विसरून त्यासुद्धा शिरीषला चांगलंच झापत होत्या. शिरीष मग नाईलाजाने उठला आणि बाहेर जायला निघाला. तेवढ्यात नूतनताई म्हणाल्या, जाताना तिकडचा बाम पण घेऊन जा. बाबांचा हात दुखतोय, नेऊन दे त्यांना. शिरीषने रागानेच बामची बाटली खिशात टाकली आणि तो निघाला. आनंदीने चटकन डोळे पुसले. अगं बाळा, कशाला डोळे पुसतेस? आणि किती वेळा पुसणार आहेस? मी तर म्हणते अजिबात थांबूच नकोस. रडतच राहा, रात्रभर रडत राहा. समजावून समजावून थकलो आम्ही. नूतनताई असं म्हणाल्यावर आनंदीचं पुन्हा सुरू झालं. मुद्दामून नाही हो करत मी. काय करू, आपोआपच येत आहेत अश्रू.
ती असं म्हणताच नूतनताईंनी तिला जवळ घेतलं. अगं पण किती रडणार आणि एवढी का रडतेस ते तरी कळेल का? आई, आज बाबांची खूप आठवण येते. असं वाटतं आज ते माझ्याबरोबर हवे होते, आनंदी म्हणाली. पण आम्ही सगळे नाही का तुझ्याबरोबर? नूतनताईंनी विचारलं. तुम्ही सगळेच आहात, पण तरीही वाटतंय मी खूप एकटी पडली आहे. अगदी एका बाजूला, एकाकी. बोलता बोलताच तिचा आवाज दाटला. नूतनताईंनी तिला अगदी घट्ट कुशीत धरलं. रड बाई रड. जेवढं रडायचंय तेवढं रडून घे. नाही अडवणार तुला. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तू एकटी नाहीस गं. आम्ही सगळे तुझ्या बरोबरच आहोत. तिने नूतनताईंच्या पोटाला घट्ट मिठी मारली आणि एकदाच काय ते हमसून हमसून रडून घेतलं आणि मग ती शांत झाली. बरं वाटतंय का आता? नूतनताईंनी विचारलं. हो, अगदी आईच्या कुशीत असल्यासारखंच वाटलं मला. नूतनताईंनी तेलाची बाटली घेतली. डोकं मांडीवर ठेव तुझं आणि झोप शांत. मी तेल लावून देते. त्या तिला थोपटत राहिल्या. तिला कधी शांत झोप लागली तिलाच कळलं नाही. तिला जवळ घेऊन नूतनताई पण मग तिच्या बाजूला झोपून गेल्या. शिरीष बाबांच्या बेडरूममध्ये आला. बाबा येऊ? त्याने शिरीष बाबांच्या बेडरूममध्ये गेला. बाबा येऊ? त्याने विचारलं. ये ना रे, तुझीच वाट पाहत होतो. बस, उभा का? विश्वराज म्हणाले. नको, ठीक आहे मी. तुम्हाला काही बोलायचं होतं का? त्याने विचारलं. अरे माझ्या बाजूला कधी बसलास, कामाच्या व्यतिरिक्त विचारलंस तर मलाही बरं वाटतं रे. बाबा असं म्हणाल्यावर 1 डिग्रीने का होईना त्याचा राग थोडा खाली आला. काय बोलायचं होतं बाबा? त्याने विचारलं. काय झालं? एवढा का चिडलायस आनंदीवर? विश्वराजांनी विचारलं. बाबा, नातं जपण्याची जबाबदारी फक्त मीच घेतली आहे का? कशीही बोलते माझ्याशी ती, शिरीष म्हणाला. रोजच अशी बोलते का आजच बोलली? विश्वराजांनी विचारलं. नेहमी नसेल, पण आज तरी बोललीच ना. आपला मुद्दा फार काही सिद्ध होत नाही पाहून शिरीष जरा गोंधळला. बोलली असेल चुकून, पण सॉरीसुद्धा म्हटलं ना तिने. मग सोडून दे ना. उगीच राग धरण्यात काय अर्थ आहे? तू फारच तुटक वागतोयस तिच्याशी, विश्वराज म्हणाले. तुम्हाला ती काही बोलली का माझ्याबद्दल? अंदाज घेत शिरीषने विचारलं. नाही, मला जाणवलं तसं. कदाचित तिच्या बाबतीत तू काहीतरी पूर्वमत करून ठेवलंयस असं वाटतंय मला. आनंदी साधी आहे. माझ्यापेक्षा तिचं शिक्षण त्या मानाने कमी आहे. ती गावाकडची आहे. तुझ्या नकळतच तिच्याबद्दल तू तिची अशी इमेज करून ठेवली आहेस. म्हणून तिने तुला उलट बोललेलं खपलं नाही तुला. तिच्या उलट बोलण्याचं समर्थन करत नाही आहे मी. पण तिच्या जागी हे असं दुसऱ्या कोणी बोलून गेलं असतं तरीही तू एवढा वेळ असाच राग धरून ठेवला असतास का रे? असाच रिॲक्ट झाला असतास का? विश्वराजांनी असं विचारल्यावर शिरीषने चमकून पाहिलं. दुसरं कुणी म्हणजे? त्याने स्पष्टच विचारलं. स्पष्टच विचारलंयस तर स्पष्टच सांगतो. खुशी असली असती तरीही तू तिच्यावर असाच खेकसला असतास, रागावला असतास? मुळीच नाही. मुळात तिने एवढं सगळं ऐकून घेतलंच नसतं तुझं. आनंदी ऐकून घेतेय कारण तिचा स्वभाव खरंच साधा आहे रे. मुळात ती खूप संस्कारी आहे, विश्वराज म्हणाले. वर्मावर बोट ठेवल्यावर मग शिरीषही जरा रागावलाच. बाबा, आनंदीवर मी रागावलो कारण ती साधी आहे म्हणून नाही. कधी कधी फार इमॅच्युरिटीने वागते म्हणून. आताच पहा ना, छोटीशी घटना घडली, पण तेच धरून किती वेळ रडत बसली आहे ती, तो म्हणाला. ती रडते कारण ती हळवी आहे. मनात खूप काही साचलेलं आहे, बोलता येत नाही म्हणून. आपलं चुकलं आहे. आपण असं वागायला नको होतं याचा पश्चाताप आहे म्हणून. कुणाला उगीच दाखवायला म्हणून रडत नाही आहे ती. आणि इमॅच्युरिटीचं म्हणत असशील तर खुशीपेक्षा नक्कीच 100 पटीने मॅच्युअर्ड आहे ती. शिरीषने मग बाबांकडे एकटक पाहिलं. हो, असा बघू नकोस माझ्याकडे. उगीच बोलत नाही आहे मी. खुशीने जो काही मूर्खपणा केला तो ऐकलास तर तुझंही मत यापेक्षा काही वेगळं नसेलच. बाबा असं म्हणताच त्याच्या चेहऱ्यावरचे रंग एकदम उडाले. का? काय केलं आहे तिने? त्याने विचारलं. जैन साहेबांनी खुशीचा साखरपुडा जबरदस्तीने ठरवला. तिला मान्य नव्हतं. तिने जाऊन तो साखरपुडा मोडला. ते सांगायला तुला फोन केला. पण त्या दिवशी तुमचं लग्न होतं. फोन गिरीशकडे होता. त्याने फोन उचलला नाही. तुमच्या सुखी संसारामध्ये काही प्रॉब्लेम्स होऊ नये म्हणून त्याने ते कॉल, मेसेज, तिचं नाव डिलीट करून टाकलं. पण तू फोन उचलला नाही असं समजून तिने आत्महत्येचा प्रयत्न केला. स्थिर आहे आता ती. आणि हे सगळं मला स्वतः जैन साहेबांनी सांगितलं. काय? हे एवढं सगळं घडलं?
आणि गिरीशने सगळं का केलं हे? मला का बोलला नाही तो? त्याला मी सोडणार नाही बाबा. गिरीश भडकला होता. सोडणार नाही म्हणजे? काय करणार आहेस तू? गिरीशवरचा तुझा राग स्वाभाविक आहे शिरीष, पण त्याचा हेतू खूप चांगला होता. नंतर बोलून तुम्ही सगळं सॉर्ट आऊट करून घ्या. बोलून म्हटला शिरीष, मी पुन्हा एकदा सांगतोय. पण सध्या विषय आनंदीचा आहे. पण तुला पटलं ना आता? त्या मानाने आनंदी खूपच सहनशील आणि समजूतदार आहे. तेव्हा तिच्यावरचा राग सोडून दे. किती रडते बिचारी. अरे तिचे बाबा असते तर त्यांना किती वाईट वाटलं असतं. तुम्हाला तरी बोलायला आम्ही आहोत. ती तिचं दुःख कुणाकडे बोलणार? तिचे बाबा गेले याचं खूप मोठं दुःख आहे तिला. तेव्हा तिला समजून घ्यायलाच हवं. समजतंय का तुला मी काय म्हणतोय ते? पण बाबा, मी घेत नाही का समजून तिला? तिचे बाबा गेले हे दुःख मोठंच आहे. पण आता तेच किती दिवस धरून ठेवणार आहे ती? त्यातून बाहेर पडायला नको का तिने? त्याच गोष्टीवर सतत किती दिवस रडणार? शिरीषने असं विचारल्यावर विश्वराज फक्त हसले. बापाचं छत्र हरवणं काय असतं हे तुला आत्ताच नाही समजणार बेटा. कारण अजून तुझ्या डोक्यावर बापाचं छत्र आहे ना? विश्वराज असं म्हणताच शिरीषच्या पायाखालची जमीन सरकली. बाबा, काय बोलताय? त्याने जरा रागानेच विचारलं. नाही, आता फार काही बोलणारच नाही. बोलून तुम्हाला समजतच नसेल तर फायदा काय त्या बोलण्याचा? आणि निघ तू, जा झोपायला. जमलं तर मला बामची बाटली आणून दे. माझा हात फार दुखतोय. शिरीषने मग खिशातली बामची बाटली काढली. कुठे दुखतोय हात? का दुखतोय? मी देतो चोळून, त्याने काळजीने विचारलं. नको, मी घेईन, दे इथे. बाबा, हात का दुखतोय सांगाल का? अरे ड्राईव्ह केलं की दुखतो अलीकडे. आता वय झालं माझं, म्हातारा झालो मी, असं म्हणत विश्वराजांनी बाम मानेला आणि खांद्याला चोळून घेतला. पण त्यांच्या वेदना त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होत्या. त्या फार दाखवायच्या नव्हत्या म्हणून मध्ये मध्ये ते डोळे बंद करून घेत होते. बाबा, तुम्हाला फार त्रास होतोय असं दिसतंय. डॉक्टरांकडे जाऊया का? नक्की फक्त हातच दुखतोय ना? मान, पाठ, छाती दुखत नाही आहे ना? डॉक्टरांना बोलवूया का? काळजीने शिरीषने विचारलं. नको रे. अरे वय झालं की थोडीफार दुखणी येणारच. त्यात एवढं काळजी करण्यासारखं काही नाही शिरीष, विश्वराज म्हणाले. नाही नाही, तुमचं वय झालेलं नाही. तुम्ही म्हातारे होणार नाही. आमचे बाबा कधीच म्हातारे होऊ शकत नाही. कोणत्या तरी अनामिक भीतीतून किंवा मगाशी बाबांनी छत्र हरवल्याचा उल्लेख केला म्हणून असेल कदाचित शिरीष असं बोलत होता. अरे बाबा, जरा व्याधी, जन्ममृत्यू हे माणसाला चुकलंय का कधी? आणि आम्हीही त्याला अपवाद नाही, अगदी तुझा बाबा असलो तरीही, विश्वराज म्हणाले. बाबा, तुम्हाला काहीच होऊ देणार नाही मी. मी गाडी काढतोय. आपण जवळच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जाऊ. उठा तुम्ही, शिरीष फोर्स करू लागला. शिरीष, काय वेडेपणा आहे. एवढं काहीही झालेलं नाही मला. तरीही चला तुम्ही. मी काहीच ऐकणार नाही आहे तुमचं. मी आईला सांगून येतो, शिरीष म्हणाला. अरे अरे थांब राजा, खरंच सांगतो. एवढं काहीही झालं नाही. फक्त खांदे, मनगट आणि बरगड्या दुखत आहेत. तेही फार ड्राईव्ह केलं म्हणून. विश्वराजाने त्याला समजावलं. नक्की ना? आता तिथे गेलो ना मुंबईला की लगेचच तुमचं सगळं चेकअप करून घ्यायला हवं. हां बाबा, किती दिवस मागे लागलो आहे मी, पण ऐकतच नाही तुम्ही कुणाचं. आता आपण गेलो की मीच तुमचं काही ऐकणार नाही आहे. मी म्हणेन तसंच वागावं लागेल तुम्हाला आता. समजलं ना मी काय बोलतोय ते? शिरीष आता बाबांवर चांगलाच चिडला होता. बरं बाबा, तू म्हणशील तसं. पण आता झोपू का मी? त्यांनी विचारलं. हो, पण बाबा, मी आज तुमच्यासोबत झोपलो तर चालेल तुम्हाला? त्याने विचारलं. झोप ना, ये असा कुशीत. शिरीष मग बाबांच्या कुशीत शिरला. अगदी लहानपणी झोपत होता तसाच एक हात त्यांच्या अंगावर टाकला आणि अगदी त्यांना चिकटून त्यांच्या कुशीत शांतपणे निर्धास्त झोपून गेला. बाहेर अंगणात शार्वीशी फोनवर बोलत असलेला गिरीश आत आला. दरवाजा लावून घेतला. नेहमीप्रमाणे आईबाबांच्या खोलीत पाण्याचा तांब्या भरून ठेवायला गेला. पाहतो तर काय, आज आईबाबांच्या खोलीतून आई गायब होती. बाबा आणि दादा झोपले होते चक्क. त्याला जरा आश्चर्यच वाटलं. बाबांनी दादाला एकट्यालाच कुशीत घेतलं पाहून थोडीशी जलसी पण वाटली आणि मग तोही बाबांच्या डाव्या बाजूला थोडीशी जागा करून झोपून गेला. हालचाल झाली म्हणून बाबांना थोडीशी जाग आली. गिरी, आलास तू? असा या बाजूला ये, माझ्याकडे सरक, नाहीतर पडायला होईल हं, असं म्हणत त्यांनी उजव्या हाताने त्याला जवळ खेचलं आणि मग तोही त्याचा एक हात बाबांच्या अंगावर ठेवून मस्तपैकी झोपून गेला. मुलं कितीही मोठी झाली तरी आईबापाचं छत्र हे हवंच असतं. कारण
जगातली सगळी टेन्शन्स, दुःख त्याच एका छत्राखाली संपणारी असतात.